नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा ग्रामस्थांचं ग्रामदैवत व हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या चैतन्य गहिनीनाथ गैबी पीर बाबाच्या 3 दिवसीय यात्रा उत्सवास भव्य कावड मिरवणुकीने प्रारंभ झाला असून कावड मिरवणुकीनंतर हिंदू बांधवांनी समाधीवर भगवी चादर व मुस्लिम बांधवांकडून हिरवी चादर चढवण्यात आली। यावेळी ग्रामस्थांसह परिसरातून जवळपास 3 ते 4 हजार सर्वधर्मीय महिला पुरुष भाविकांसह कावड मिरवणुकीत सहभागी झाले होते। या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता रेवडी उधळण कार्यक्रम होणार असून रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत भव्य छबिना मिरवणूक तसेच 9 ते 10 वाजेपर्यंत शोभेच्या दारूची आतिषबाजीचा सामना होणार असून 10 वाजता भिका भीमा लोकनाट्य तमाशा होणार आहे। तसेच शनिवारी सकाळी 9 वाजता देवाची हजेरी व सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्रातील नामांकित मल्लांचा कुस्त्यांचा हंगामा होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष नितीन अहिरे तसेच माजी उपसरपंच मयूर शेंडे यांनी दिली आहे। या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांसह परिसरातील भाविक व यात्रा शौकीनांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। नेवासा तालुक्यात तेलकुडगाव या ठिकाणी महापुरुषाचा झालेली विटंबना आणि माळे चिंचोरा या ठिकाणी असलेल्या ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी पीर बाबाचा यात्रा उत्सवात दोन समाजामध्ये असलेलं तीड, याच दरम्यान या नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील होते, यांची तात्काळ बदली करण्यात आली। अतिशय संवेदनशील विषय होते दोन्ही पण। आणि त्यानंतर या नेवासा पोलीस ठाण्याला नव्याने सागर ढिकले साहेब या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। आणि त्याच दरम्यान या ठिकाणी बऱ्यापैकी तेलकुडगाव येथील जो वाद होता हा निवळलेला आहे। मात्र या ठिकाणी माळी चिंचोरा या गावची यात्रा या ठिकाणी सुरू आहे। काल गुरुवार रोजी त्या ठिकाणी सकाळी 10 वाजता ढिकले साहेबांनी त्या ठिकाणी एक सर्व धर्मियांची सर्व गावातील ग्रामस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि यात्रा उत्सवास प्रारंभ झाला। मात्र त्यानंतर अतिशय शांततेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ती महिला पुरुषांच्या उपस्थितीत काल कावड मिरवणुकीने या यात्रेचा प्रारंभ झाला। मात्र अजून 2 दिवस हे यात्रेचे आहेत आणि त्यासाठी आपण पोलीस निरीक्षक साहेबांकडे आलेलो आहे की नेमकं त्यांचं या माळी चिंचोरा ग्रामस्थांना काय आव्हान राहील। साहेब, अतिशय संवेदनशील विषय होता माळी चिंचोरा, परंतु तुम्ही काल बैठक घेतली त्यानंतर अतिशय शांततेत यात्रा उत्सव या ठिकाणी सुरू झाला। आपल्या मार्फत काय आव्हान त्या ग्रामस्थांना राहील? सदर गाव जे माळी चिंचोरा या ठिकाणी जो यात्रोत्सव आहे, गहिनीनाथ व गैबी पीर यात्रोत्सव, सदर अतिशय जुनं परंपरा असलेलं सदर देवस्थान आहे। तर ग्रामस्थांची काल रोजी बैठक घेण्यात आली होती। सदर बैठकीत सदर यात्रोत्सव अतिशय शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याबाबत समज देण्यात आली होती। त्याचबरोबर या पूर्वीच्या वर्षी सदर यात्रोत्सव किंवा त्या दरम्यान झालेल्या गुन्ह्यात जे गुन्हे दाखल झालेले होते किंवा जे कारवाई करण्यात आली होती त्यातील जे ज्यांच्यावर आरोप होता त्या गुन्ह्यांमध्ये त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामध्ये शांतता भंग न करण्याची समज देण्यात आलेली आहे। आणि ग्रामस्थांना आवाहन करताना यापुढे देखील हेच म्हणणं असेल की यात्रोत्सव हा सर्वांसाठी आहे आणि तो शांततेत तो साजरा करावा। त्या अनुषंगाने जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील करण्यात आलेला आहे। सर्वजणांनी यात्रेतील गावातील सर्व ग्रामस्थांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे आणि त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीनं हा यात्रा उत्सव सामाजिक सलोखा जोपासत अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा यात्रा उत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून विशेष करून माळी चिंचोरा ग्रामस्थांसाठी देण्यात आलं आहे। राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत, नेवासा।